करून ठेवला त्या. पार्वतीने विचारलं शंकराला, देवा देवा महादेवा, हे जे पपेट ते भावले दिसतात तिथे म्हणे, हे तर निर्जीव भावले आहे म्हणे, माझ्या शिष्य म्हणे की या भावलेने नाच करावा. मग लगेच त्या शंकर भगवान तिथे काय त्यांनी असं हात केला, यस, त्या दोघे नाचायला लागले. ते पपेट असे बघा कशी नाचायला लागली, असे नाचायला लागले. मग हे पाहून आता तो रोज पावलं तयार करायचा, विकायचा. पण त्याची पत्नी जी होती ना, तिला शंका आली की म्हणे हे रोज कधी पपेट आपण इथे तयार करतो पावलं आणि आपण विकतो, परंतु आज हे भावले नाचायला कशा लागल्या, इथं काहीतरी भूताटकीचा प्रकार नाही. आता भूत म्हणलं तुम्हाला सगळं नाही, तुम्ही टीव्हीवर बघता तिकडे तिकडे भूत. पण मग शंकराचार्य अरे भाई आपण इथे असताना आपण सगळे भूतनाथ आहेत म्हणे, आपण तर भूतांचे काही कार्यक्रम नाही म्हणे, मी यांना नाचायला लावलं. मग तो पपेटीर जो होता तो कलाकार, कठपुतली कलाकार आमच्यासारखा, तो काय म्हणाला, देवा मला पण ही कला शिकवा ना म्हणे. आता शंकरांनी स्वतः हात केल्यावरती नाचायला लागल्या होत्या, तर म्हणे आता मलाही कला शिकवा. मग कला शिकवण्याकरता त्यांनी सांगितलं, आता एक काम कर, आता पपेट आता मुखट झाला ना, मग त्याला कपडे तयार कर. मग त्याला हात तयार, मी हाताला काय केलं त्याने, आता बांधायला सांगितलं, असं काहीतरी कर, म्हणजे हे बांध, मुवमेंट केलं, पाय मुवमेंट केले, हात मुवमेंट केले, अशा प्रकारे एक पपेट इथून पपेट निर्मित आहे. ही आपली वैदिक धर्माची, भांडक आपल्या सनातन धर्माची ही एक अशी परंपरा, तिथून ही पपेट सुरू आहे. आता पपेट जेव्हा हे आपण नाचायला लागले, बरोबर लागले, तर हे पपेट करता करता मनोरंजनाकरता पूर्वी राजस्थानमध्ये मूळ जन्म राजस्थानमध्ये केले जातात. हे लोक मग ते डोक्यावर भावले येऊन येतात, यात्रेत उत्साहात येतात, कठपुतलीचा शो करतात, मनोरंजन करतात. मग शासनाचं असं लक्ष झालं की जर मनोरंजन जर हे लहान मुलांचं, मोठ्या माणसांचं, वृद्धांचं, सगळ्यांचंच मनोरंजन करतात ना, मग आपण काय करूया, याचा विषय आपण हा एक शैक्षणिक साधन म्हणून अभ्यासक्रमात आपण वापर करूया. मग शैक्षणिक साधन म्हणून आपल्याकडे वापरण्यास सुरुवात आहे. मग दिल्लीला एक संस्था आहे CCRT, जिथं आपलं ट्रेनिंग घेतलं. ही ताई आहे ना, या ताईला तिची शिष्यवृत्ती मिळते दिल्लीवर. इकडे कोणता परिचय करून राहतो या ताई या पण कठपुतली कलाकार आहेत. या आम्ही स्टेट लेवलला काम करतो, राज्यभर आम्ही शिकवते. त्या इकडे आम्ही राज्यभर हे पपेट शिकवतो शिक्षकांना. मग शिक्षक काय करतात, हे विद्यार्थ्यांना तयार करतात, असे पपेट आणि याच्यात विद्यार्थ्यांना शिकवतात. ह्या पपेटचे 4 प्रकार आहेत. एक जो पपेट असतो तो आपल्या बोटात टाकून ते रोज पपेट आणतात. वर अनेक आपण सगळे आहे दादा तर ते बोटात टाकून त्याला ग्लोव्ज पेपर आणतात. नंतर तुम्ही जी अल्लावती याची जी अलिबाबाची आहे तो सिरियल बघितली असेल, एक त्याला रॉड पेपर येतात, त्याच्या मागे जी माणूस असतो काही. नंतर हे जे त्याचे स्टँडर्ड पपेट आहे, मॉडर्न पपेट सगळे हे पपेट, हे सगळे जे पपेट आहे हे मॉडर्न पपेट. हे आता अगदी अतिशय आधुनिक आता बघा सगळे यांनी कशी तयार केली, फॉर्म तयार केले आहे. तुम्ही तर एक चित्रपट बघितला का कुठला हां, मग ते ना ते असंच ते झपाटे त्याचे एक खेळ करून दाखवत आहे. 2 आवाज करून दाखवते वेगवेगळे. करा बरं, हा आवाज करून दाखवा छोटासा. हे बघा तसं आपण आलो. या छोट्या दिदी त्रिवेणी दे त्यामुळे उत्कृष्ट पपेटी आहे.
होतं, मोबाईलला कनेक्ट होतं. मोबाईल हो हो, मोबाईल कॉर्ड लावा. सेंटर फॉर इंडियन कल्चरल आर्ट रिसोर्सेस अँड ट्रेनिंग, कल्चरल टॅलेंट सर्च स्कॉलरशिप. या स्कॉलरशिपमध्ये वशिला झालंच नाही पहिली गोष्ट. कौशल्य जे आपल्यात जे कौशल्य असेल त्या कौशल्यावरही स्कॉलरशिप मिळते. तर ती स्कॉलरशिप आपण प्रायव्हेटली मिळवलं की त्याच्यात ते दोऱ्या फुल करतात, ते वरती लक्ष द्या. घाबरलं ना ते. दोऱ्यांवर आहे बरं का, वरती दोऱ्या बघा. हे तुम्ही बनवलेत का? चालेल ते. हा हो, असं बनवताय का? हो.蓝牙模式，声音模式，线路输入。तुला पाहिजे ते मी सांगू तिला. तू कुठे घालणार आहे जागा? तुला आहे का जागा? बरं ठीक आहे, मी सांगेन. आता छोटासा डान्स करून दाखवायचा. नाही करायचा मला डान्स. असं काय करते गो तू पण? आणि हे सगळे जण काय बोलतील आता मला? मग
बादलों से दूर जाऊंगी मैं तो अपना ही सुर पाऊंगी है जो क्रेजी क्रेजी सपने मेरे सारे जन्म के मैं भूल आऊंगी ऐसे दुनिया की कोई नहीं ना मेरी दुनिया बताऊंगी एक जिंदगी मेरी सपना निशान